नमस्कार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सोलापुरातून सुरुवात झाली असून राज ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यातूनच आपले विधानसभेचे 2 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे मनसेनं आगामी विधानसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकल्याचं दिसून येत आहे. सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेतल्यानंतर राज ठाकरेंनी अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतलं, तर तुळजापूरमध्ये आई तुळजाभवानी मातेची आरतीही केली. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असतानाच शिवसेना उभाटा पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्यावरून मनसेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 5 वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला आहे, त्यानंतर आता महाराष्ट्रात दौरे चालतात असं म्हणत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंनाच लक्ष केलंय. नाही काय नाही की 5 वर्षानंतर पक्ष उठलेला आहे परत झोपून आणि निवडणुकीच्या काळात जागे होतात, दौरे चालतात, महाराष्ट्र पिंजून काढणार किंवा असं तसं. सुपारी पक्ष ते त्यांचं काम करतील, आम्ही आमच्या जनतेचं सेवेचं काम करतो. 5 वर्षात कोविडचा काळ असताना किंवा इतर काही मुंबईत चांगलं वाईट घडत असताना हा पक्ष दिसला तरी होता का, म्हणून आम्ही ह्यांच्याकडे जास्ती लक्ष देत नाही. सुपारी पक्ष तिथेच राहील. दरम्यान आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. वरळी मतदारसंघातील अनेक विषय आजच्या बैठकीत होते. आयुक्तांसमोर हे सर्व विषय मांडले, त्यानुसार जे आदेश आयुक्तांनी दिले त्याचे पालन होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं आदित्य ठाकरेंनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. यावेळी पत्रकारांनी मनसेच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत त्यांना विचारले असता मनसेसह काका राज ठाकरेंवर देखील बोचरी टीका केली आहे. 5 वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला आहे, त्यानंतर आता महाराष्ट्रात दौरे चालतात. सुपारी पक्ष ते त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्यावरून मनसेला लक्ष केलंय. कोरोना काळात असेल किंवा मुंबईत चांगलं वाईट घडत असताना हा पक्ष दिसला तरी होतो का? दुपारी पक्ष तिथेच राहील. वरळीत माझ्या विरोधात मला वाटलं बायडन लढत आहे असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी मनसेला लगावलाय. दरम्यान यापूर्वीही आदित्य ठाकरेंनी बिनशर्त म्हणत मनसेवर निशाणा साधला होता. तर वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेचा उमेदवार देण्यात येणार असल्याची चर्चा असते, त्यावरूनही मनसेला लक्ष केलं होतं. दरम्यान मनसेनं विधानसभेचं रणशिंग फुंकलं असून 2 उमेदवारांच्या नावाचीही घोषणा केली आहे. मुंबईतून बाळा नांदगावकर आणि पंढरपुरातून दिलीप धोत्रे यांना तिकीट देण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीला मनसे कशा रीतीने सामोरे जाते हे पाहावं लागेल. त्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबले विसरू नका. धन्यवाद.